कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव इथे जिहाद्यांनी अनाधिकृतपणे तयार केलेल्या कागदपत्रांची ऑर्डर असल्याचे सांगत 5.5 एकर जमिनीवर ताबा सांगितलाय। कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव टाकळी येथे सुभाष गाढे आणि पुंडलिक गाढे यांची 1968 पासून शेत जमीन होती। ही शेती ते वडिलोपार्जित कसत आले आहेत। त्यांच्याकडे ही शेती त्यांचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी लागणारे सर्व पुरावे उपलब्ध आहेत। ते या शेताचा शेतसारा पाणीपट्टी देखील भरत आले आहेत। त्याचेही पुरावे त्यांच्याकडे आहेत। 4 मे रोजी सांडू नसीर शेख, त्याचे वडील नसीर हनीफ शेख, त्याची आई व त्याची बायको यांनी हे शेत नांगरून त्यावर शेड उभे केले। तसेच त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावले। या घटनेनंतर पीडित शेतकरी कुटुंबाने गावातील सरपंच, पोलीस पाटील यांना घेऊन शेतावर जाऊन त्याला जाब विचारला। त्यावर सांडू नसीर शेख हा म्हणाला की माझ्या आजोबांची ही जमीन आहे, तुम्हाला जिथे जायचे तिथे जा, मंत्रालयात जा, पोलीस स्टेशनमध्ये जा, मी इथून जाणार नाही, जे आतमध्ये येतील त्यांना मारू अशी धमकी त्याने यावेळी दिली। टाकळी ब्राह्मणगाव रोडला आमची सदर 482 गट नंबरमध्ये आमची तिथं 5.5 एकर शेती तिथं आहे। आम्ही तो कशीतो ती शेती, त्या शेतीमध्ये येऊन त्यांना रात्री नांगरून टाकलं। रात्री कायदा करून आमचं सदर असल्यामुळे त्यांना कायदा केला। ती शेती नांगरून लगेच तिथं त्यांना ती शीड केलं 10 बाय 10चं। तिथं राहतोय तो आता। घरापासून 2 किलोमीटर, घरापासून आमच्या 2 किलोमीटर अंतर आहे। आणि काही आता आम्हाला प्रयत्न करतो दमदाटीचे। आम्ही नंतर मग पोलीस स्टेशनला धाव घेतली, पोलीस निरीक्षण कोपरगाव, त्या ठिकाणी आम्ही अर्ज दिला। अर्ज देऊन ते आमचे काही उडवडीचे प्रयत्न करते, आम्हाला सहकार्य काही करीत नाही। नसीर हनीफ शेख व सांडू नसीर शेख या दोघांपासून आमच्या कुटुंबाला धोका आहे। जर आम्हाला माझ्या कुटुंबाला काही झालं तर याला सगळे जबाबदार नसीर हनीफ शेख आणि सांडू नसीर शेख आणि त्याचे कुटुंबीय जबाबदार राहतील। आणि याची शासकीय सर्व कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी व आम्हाला सुरक्षित करावी ही आमच्याकडून सगळ्यांना विनंती। खोटे गुन्हे दाखल आणि आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याची पण शक्यता आहे। ते ग्रुपने शेतात येत असल्यामुळं आणि पैशाचा वापर करत शासकीय यंत्रणेवर पैशाचा वापर करण्याची त्यांची शक्यता आहे आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची पण शक्यता आहे। तर आम्हाला त्यातून प्रोटेक्शन मिळावी ही आमची विनंती। यानंतर पीडित गाडे कुटुंबाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देखील दाखल केली। पोलीस तक्रार दाखल करून देखील पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही। त्यानंतर त्यांनी सुदर्शन न्यूजकडे मदतीची मागणी केली व सर्व पुरावे दिले। ब्युरो रिपोर्ट, सुदर्शन मराठी, कोपरगाव।